आमच्या चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे, जिथे आम्ही तुम्हाला धर्म आणि वास्तूशी संबंधित असे रहस्य सांगतो, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि आनंदही होईल. मित्रांनो, आपल्या घरातील तुळशीचे रोप फक्त एक झाड मानले जात नाही, तर देवी तुळशी स्वतः त्यात राहते. म्हणूनच त्याला घराची लक्ष्मी देखील म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला असे एक रहस्य सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्ही दररोज तुमच्या तुळशी मातेजवळ दिवा लावायला विसरणार नाही. हो मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुळशीजवळ दिवा लावल्याने काय परिणाम होतो? आपले वडील दररोज संध्याकाळी तुळशी चौरात दिवा ठेवण्याचा सल्ला का देत असत? आणि असे का म्हटले जाते की तुळशी मातेजवळ दिवा लावल्याने घरातील गरिबी, दुःख आणि आजार दूर होतात? मी आज तुमच्यासमोर हे रहस्य उलगडणार आहे, पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती करतो की जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा, जेणेकरून धर्म आणि वास्तुज्ञानाशी संबंधित असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आता आपण तुळशीजवळ दिवा लावण्याची ती अद्भुत कहाणी आणि रहस्य जाणून घेऊया. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण कथेला सुरुवात करूया. एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होते. गाव खूप शांत होते. आजूबाजूला हिरवळ होती. शेतात नांगरांचा वापर केला जात असे. बैल चालत असत आणि मातीचा सुगंध संपूर्ण वातावरण शुद्ध करत असे. त्याच गावाच्या मध्यभागी एक घर होते, ज्याच्या अंगणात एक चौरा होता आणि त्या चौरात तुळशीचे रोप हलत असे. तुळशीची हिरवी पाने सूर्यप्रकाशात चमकत असत आणि वारा वाहत असताना त्याचा मुसलसलणारा आवाज ऐकू येत असे. त्या घरात एक म्हातारी आजी राहत होती, जी दररोज तुळशी मातेची सेवा करायची. सकाळी उठताच ती तुळशीकडे जायची आणि तिला पाणी द्यायची. मग संध्याकाळी सूर्य मावळू लागला आणि आकाश लाल होऊ लागले की ती तुळशी चौराजवळ मातीचा दिवा ठेवायची, त्यात तेल आणि वात टाकायची आणि भक्तीने तो पेटवायची. दिवा पेटताच संपूर्ण अंगणात एक वेगळाच प्रकाश आणि शांतता अनुभवायची. गावातील लोक नेहमी म्हणायचे की या घराचे अंगण खूप पवित्र आहे आणि येथे खूप शांती मिळते. वृद्ध आजीचा असा विश्वास होता की तुळशी मातेजवळ दिवा लावल्याने घरात कधीही शांती राहणार नाही, गरिबी येत नाही, आजार जवळ येत नाहीत आणि भगवान विष्णू स्वतः त्या घरात राहतात. त्यांचा असा विश्वास होता की ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते आणि जिथे दिवा लावला जातो, त्या घरात अंधार कधीही राहू शकत नाही. हे केवळ बाह्य अंधाराबद्दल नव्हते, तर ते जीवनातील दुःख, वेदना आणि दुःखाचा अंधार दूर करण्यासाठी देखील मानले जात असे. आजी तिच्या नातवंडांना प्रत्येक वेळी समजावून सांगत असे की मुलांनो, दिव्याची ज्योत लहान आहे पण त्याचा प्रकाश खूप मोठा आहे. ज्याप्रमाणे हा छोटासा दिवा संपूर्ण अंगण प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे जर आपण भक्तीने तुळशी मातेची सेवा केली तर आपले जीवन देखील आनंदाने उजळून निघेल. तिचे नातवंडे अनेकदा आजीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असत आणि कधी कधी खेळताना दिव्याजवळ बसत असत. त्यांना ती ज्योत पाहणे आवडायचे, कारण ती हवेत हलत असे आणि कधी कधी ती हसत असल्यासारखे वाटत असे. आजी म्हणायची की हा दिवा फक्त रॉकेल, तेल आणि वातीपासून बनलेला नाही, तर तो आपल्या भक्तीचा दिवा आहे आणि जेव्हा तो तुळशी मातेजवळ जलतो तेव्हा तो आपल्या जीवनातील अंधार दूर करतो. बर्याचदा गावातील लोक आजारी पडत असत, कधी पिके खराब होत असत, तर कधी संकट येत असे. पण आजी नेहमी म्हणायची की जे काही संकट येते ते देवाची परीक्षा असते आणि ते आपण सहन करू शकतो, हे तुळशी मातेचे आशीर्वाद असते. या श्रद्धेने तिचे संपूर्ण कुटुंब एकत्र राहत असे. बर्याचदा असे व्हायचे की गावात साथीचा रोग पसरायचा आणि लोक काळजीत पडायचे, पण आजीचे घर नेहमी सुरक्षित राहायचे. गावकरी म्हणायचे की हे सर्व तुळशी मातेच्या आशीर्वादाचा चमत्कार आहे, कारण तिथे दररोज एक दिवा लावला जातो. हळूहळू आजीच्या कुटुंबातील लोकांनाही तुळशी मातेचे महत्त्व समजू लागले. तिचा मुलगा, सून आणि नातवंडेही संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा पाळू लागले. अंगणात दिवा लावला की शेजारचे लोकही ते पाहण्यासाठी येत असत आणि त्यांच्या मनातही भक्ती निर्माण होत असे. गावात एक वेळ अशी आली जेव्हा प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी चौरा बनवला जाऊ लागला आणि संध्याकाळ होताच प्रत्येक घरात
दिवा लावला जाऊ लागला. संपूर्ण गावातील वातावरण बदलले. लोकांमधील आपसी कलह आणि भांडणे कमी झाली. एकमेकांबद्दल आदर वाढला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा येऊ लागली. काल गेला आणि आजी म्हातारी झाली, पण तिचा विश्वास अजिबात कमी झाला नव्हता. तिचे नातवंडे मोठे झाले होते आणि शेतात कष्ट करू लागले होते. सुना घरातील सर्व कामे सांभाळू लागल्या होत्या, पण कितीही काम असले तरी दररोज संध्याकाळी तुळशी मातेजवळ दिवा लावायला कोणीही विसरले नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हा नियम आपल्या हृदयात बसवला होता, कारण त्यांनी स्वतः पाहिले होते की तुळशी मातेची पूजा आणि घरात दिवा लावण्यास सुरुवात झाल्यापासून त्यांच्या जीवनात हळूहळू सुख, समृद्धी आणि शांती वाढत गेली. एके दिवशी गावात मोठे संकट आले. पावसाभावी शेते सुकू लागली. कालवे आणि तलाव रिकामे झाले. लोकांच्या घरात पाण्याची कमतरता भासू लागली. जनावरे तहान लागली. गावातील लोक निराश झाले. अनेक लोक गाव सोडून दुसरीकडे काम करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी आजीने तिच्या कुटुंबाला फोन करून सांगितले की आपण कोणत्याही संकटात असलो तरी आपण तुळशी मातेजवळ दिवा लावणे थांबू नये, कारण हा दिवा आपल्या जीवनाचा मार्ग उजळवेल आणि यामुळे आपला विश्वास मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांनी आजीच्या शब्दांचे पालन केले आणि दररोज संध्याकाळी दिवा लावला. हळूहळू त्यांचे घर आश्रयस्थान बनले. जेव्हा गावकरी संकटात पडत असत तेव्हा आजी त्यांना तुळशी मातेच्या मंदिराजवळ बसून दिव्याच्या ज्योतीकडे पाहण्यास सांगायची. ती समजावून सांगायची की ही ज्योत फक्त दिव्याची नाही, तर ती देवाचा प्रकाश आहे आणि जोपर्यंत ती झलत आहे तोपर्यंत आपण विश्वास ठेवला पाहिजे की एक दिवस अंधार नक्कीच दूर होईल. काही कालानंतर गावात एक खरा चमत्कार घडू लागला. एका रात्री अचानक ढगांनी आकाश व्यापले आणि सकाळी पाऊस पडू लागला. शेतात हिरवळ परतली. तलाव भरू लागले आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. गावकरी आजीच्या घरी आले आणि म्हणाले की हे सर्व तुमच्या अंगणातील दिव्याचा चमत्कार आहे. ज्या श्रद्धेने तुम्ही दररोज तुळशी मातेजवळ दिवा लावत आहात त्याने गावाचे नशीब बदलले आहे. आजी हसून म्हणायची की हा दिवा माझा नाही, हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा दिवा आहे आणि जेव्हा संपूर्ण गाव ते स्वीकारेल तेव्हा कोणताही त्रास कोणालाही स्पर्श करू शकणार नाही. त्यानंतर गावातील प्रत्येक घरात तुळशी चोरा बांधला जाऊ लागला. मुले त्यांच्या मोठ्यांच्या मांडीवर बसून तुळशी मातेची पूजा का केली जाते आणि दिवा का लावला जातो हे ऐकत असत. हळूहळू संपूर्ण गाव एक कुटुंब बनू लागले. पूर्वीसारखे भांडणे होत नव्हती. प्रत्येकजण एकमेकांना मदत करणे हे आपले कर्तव्य मानू लागला. जेव्हा जेव्हा कोणाच्या घरात समस्या येत असे तेव्हा सर्वजण एकत्र येऊन तुळशी मातेजवळ दिवा लावत आणि प्रार्थना करत असत. आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की हळूहळू प्रत्येक समस्या सोडवली जाऊ लागली. आजीच्या आयुष्याचे शेवटचे दिवस आले होते, पण तिने तिच्या नातवंडांना शिकवले की माझ्यानंतरही ही परंपरा सोडू नका. वेळ काहीही असो, तुळशी मातेजवळ दिवा लावणे हा तुमचा सर्वात मोठा आधार असेल. जेव्हा जेव्हा कोणतीही समस्या येते तेव्हा दिव्याच्या ज्योतीकडे पहा आणि तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल आणि तुमचे मनोबल कधीही कमी होणार नाही. आजीच्या मृत्यूनंतरही कुटुंबाने ही परंपरा पाळली आणि दररोज संध्याकाळी दिवा जलत राहिला. तो दिवा आता फक्त एका घराचा दिवा राहिला नव्हता, तर संपूर्ण गावाची आशा बनला होता. लोक दूरदूरून येऊ लागले आणि तुळशी मातेच्या चौराजवळ बसून दिव्याच्या प्रकाशात आपले मन मोकळे करू लागले. अनेकांचा असा विश्वास होता की येथे येऊन त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. कोणीतरी मुलाच्या इच्छेने दिवा लावत असे आणि घरात कोणी आजारी असल्यास लोक येऊन दिवा लावत असत. हळूहळू हे ठिकाण गावाच्या एका छोट्या तीर्थासारखे बनले. लोक म्हणायचे की तुळशी माता ही फक्त एक वनस्पती नाही, तर एक जिवंत शक्ती आहे जी तिच्या पूजा केलेल्या घराचे रक्षण करते आणि जेव्हा तिच्या जवळ दिवा लावला जातो तेव्हा असे वाटते की ती शक्ती आणखी शक्तिशाली होते. दिव्याची ज्योत अंधार दूर करते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांती आणि आनंद पसरवते. या श्रद्धेने गावाची ओळख बदलली. पूर्वी सामान्य असलेले गाव आता सर्वत्र श्रद्धा आणि भक्तीचा सुगंध पसरत होता.
हा त्या दिव्याचा चमत्कार होता आणि हा तुलसी मातेच्या आशीर्वादाचा परिणाम होता. कालानुसार ते गाव आणखी बदलू लागले. दूरदूरच्या ठिकाणाहून लोक इथे येऊ लागले. ते फक्त हे पाहण्यासाठी आले की या गावात शांती आणि समृद्धी इतक्या सहजपणे कशामुळे दिसते. गावकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने सांगितले की हे सर्व तुळशी मातेची कृपा आहे आणि हे सर्व तुळशी चौराजवळ दररोज संध्याकाळी लावल्या जाणाऱ्या दिव्यामुळे आहे. हळूहळू ही बातमी जवळच्या गावांमध्ये पसरली आणि लोकांनीही आपल्या घरात तुळशी चोरा बनवायला सुरुवात केली. लोक असा विश्वास करू लागले की जोपर्यंत दिवा जलत राहील तोपर्यंत दुर्दैव आणि दुःख घरापासून दूर राहतील. आजीचे कुटुंब आता मोठे झाले होते. नातवंडांनाही मुले झाली. काल बदलला होता. परंपरा बदलल्या होत्या, पण एक परंपरा होती जी कधीही मोडली नाही आणि ती म्हणजे तुळशी चौरावर दिवा लावण्याची परंपरा. दररोज संध्याकाळी सूर्यास्त होताच अंगणात तुळशी मातेला वंदन केले जात असे. दिवा ठेवला जात असे आणि त्याची ज्योत पेटवली जात असे. लोक म्हणत होते की त्या दिव्याची ज्योत केवळ घरच नाही तर कुटुंबाच्या हृदयालाही प्रकाश देते. हळूहळू ही परंपरा इतकी खोलवर गेली की जेव्हा कुटुंबातील मुलेही खेळून थकून जायची तेव्हा ते दिव्याजवळ येऊन बसायचे. कधी कधी कोणीतरी मनातली इच्छा सांगत असे. जर कोणी रडले तर तो तुळशी मातेसमोर बसून ते विसरून जायचा आणि त्याच्या हृदयाला शांती मिळत असे. लोकांचा असा विश्वास आहे की दिव्याची ज्योत थेट त्यांचे दुःख शोषून घेते आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणते. एकदा गावात एक मोठे संकट आले तेव्हा सर्वत्र साथीचा रोग पसरला. लोक घाबरले. बरेच लोक गाव सोडून पळून जाऊ लागले. पण आजीचे कुटुंब आणि गावातील इतर लोक त्यांचा दिवा विसरले नाहीत. प्रत्येक घरात दिवा जलत राहिला आणि लोक तुळशी मातेची प्रार्थना करत राहिले. हळूहळू संकट टलले आणि लोक वाचले. तेव्हा सर्वांना समजले की हा दिवा फक्त मातीचा नाही, तर तो आपल्या श्रद्धेचा दिवा आहे आणि जोपर्यंत श्रद्धा जलत राहते तोपर्यंत आपण कोणत्याही अंधाराने पराभूत होऊ शकत नाही. वेळ निघून गेली पण प्रत्येक पिढी ही परंपरा पुढे नेत राहिली. वृद्ध आजीच्या नातवंडांची मुलेही मोठी झाली. त्यांना हे देखील शिकायला मिळाले की तुळशी मातेसमोर दिवा लावणे ही केवळ पूजा नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. हा दिवा आपल्याला प्रत्येक अंधारात दिशा दाखवतो. हा दिवा आपल्याला सांगतो की कितीही कठीण काल असला तरी आपण आशा सोडू नये. गावातील लोक म्हणायचे की जेव्हा दिवा लावला जातो तेव्हा जणू काही अंगणात काही अदृश्य शक्ती उतरते. अनेक वेळा लोकांना असा अनुभव आला आहे की जेव्हा जेव्हा घरात समस्या येते आणि ते तुळशी मातेजवळ दिवा लावतात तेव्हा समस्येचे निराकरण आपोआप होते. अनेक वेळा जेव्हा एखाद्याच्या मुलीचे लग्न थांबते तेव्हा लोक येऊन दिवा लावत असत आणि हळूहळू मार्ग उघडत असत. अनेक वेळा जेव्हा कोणी आजारी पडते तेव्हा दिव्याची ज्योत पाहून त्यांच्या हृदयाला धीर येत असे आणि ते लवकर बरे होत असत. आता हे गाव एक उदाहरण बनले होते. येथे कोणतेही भांडण नव्हते. येथे कोणताही लोभ नव्हता. प्रत्येक जण एकमेकांना मदत करण्यास तयार होता आणि प्रत्येकाच्या मनात तुळशी मातेबद्दल आदर होता. प्रत्येकाचा असा विश्वास होता की जोपर्यंत दिवा जलत राहतो तोपर्यंत गावात कोणतेही संकट येणार नाही. कथेचा हा तिसरा भाग आपल्याला शिकवतो की दिवा हा केवळ प्रकाशाचे साधन नाही तर तो श्रद्धेचे प्रतीक आहे. जेव्हा तुळशी मातेजवळ दिवा लावला जातो तेव्हा तो केवळ एक परंपरा बनत नाही तर तो घराचा आत्मा बनतो. तो घराला बांधतो आणि कुटुंबाला एकत्र करतो. हेच कारण आहे की त्या गावात हा दिवा जलू लागल्यापासून तिथले लोक बदलले. त्यांचे जीवन बदलले, त्यांचे विचार बदलले आणि त्यांचे गाव बदलले. प्रिय प्रेक्षकांनो, तुम्ही तुळशी माता आणि दिव्याशी संबंधित ही कथा नुकतीच वाचली आहे. तुम्ही ही अद्भुत कथा ऐकली असेलच. सत्य हे आहे की जेव्हा जेव्हा आपण तुळशी मातेजवळ भक्तीने दिवा लावतो तेव्हा आपल्या घरात केवळ प्रकाशच येत नाही तर सुख, शांती, समृद्धी आणि देवाचे आशीर्वाद देखील येतात. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या साधनाची गरज नाही तर फक्त श्रद्धा आणि श्रद्धेची गरज आहे. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर तुम्हीही तुमच्या घरात तुळशी मातेजवळ दिवा लावायला कधीही विसरू नका. आणि जर तुम्हाला
हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अशाच धार्मिक आणि प्रेरणादायी कथा सांगत राहू शकू. तसेच हा व्हिडिओ तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून तुळशी मातेच्या महिमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. तुमच्या प्रत्येक घरात दिव्याप्रमाणे प्रकाश असो, ही आमची प्रार्थना आहे. धन्यवाद.